एकदम हटके कैरी कोथिंबीर वडी तुम्ही कधी केली आहे का? आंबट गोड कैरीचा स्वाद, भरपूर कोथिंबीरीचा सुगंध आणि मसाल्यांचा झणझणीत तडका अशी भन्नाट चवीची खमंग चटपटीत कैरी कोथिंबीर वडी एकदा खाल तर पुन्हा बनवावीशी वाटेल. बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून मऊ चविष्ट अशी वडी चहा, नाश्ता किंवा लंच, डिनरमध्ये खाण्यासाठी परफेक्ट आहे. पावसाळ्यात गरमागरम वडी ही शॅलो फ्राय करून खाल्ल्यास तिची चव आणखीन खुलते. फक्त ही डीप फ्राय करू नका, नाहीतर तेलात सगळे तिळतिळ होतील. तर करायचं काय? सगळ्यात आधी 2 वाटी कोथिंबीर ही निवडून चिरून स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही धुतलेली कोथिंबीर चाळणीत निथळत ठेवायची 10 ते 15 मिनिटांसाठी. मग 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन 5 मोठे चमचे बेसनचे पीठ घ्यायचे. मग अर्धा वाटी तोतापुरी पिकलेली कैरी चिरून घ्यायची. जर कच्ची कैरी असेल तर ती किसून घ्या, यामुळे वडीची चव खूप छान लागते. मग 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची. लाल मिरची पावडरच्या जागी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा वापरू शकता. मग पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आणि 1 ते 2 लहान पळ्या तेल सुद्धा लागणार आहे. आता 1 किंवा अर्धा चमचा साखर घालायची कैरीची चव बॅलन्स करण्यासाठी. आणि आले लसूण पेस्ट 1 चमचा. आता कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये आधी कैरीच्या फोडी किंवा किस घालून आले लसूण पेस्ट घालून परतायचे. 2 मिनिटांनी यात कोथिंबीर, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, तीळ, साखर, मीठ, हिंग घालून मिक्स करायचं. मग काय, यात पाव ग्लास किंवा अर्धा ग्लास गरजेनुसार साधं पाणी घालून आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. या मिश्रणाचा एक घट्ट गोळा होईपर्यंत कंटिन्युअसली मिश्रण हलवत राहायचं. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची. या मिश्रणाला परतायला 6 ते 7 मिनिटं वेळ लागतो. गोळा बघू शकता कढईमध्ये अगदी छान फिरत आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा. आता मी इथे चौकोनी आकाराचा बेकिंग ट्रे घेतलेला आहे. तुम्ही या जागी वडी ताटात देखील थापू शकता. कोथिंबीरीचे मिश्रण आता ट्रेमध्ये ओतून घेऊन स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे मिश्रण सगळीकडे एकसारखे थापून घ्यायचं. थोडं मिश्रण गार झालं की हाताने थापून घ्यायचं आणि वडी पूर्ण थापून झाली की थोडे तीळ वरून घालून पुन्हा एकदा हाताने थापून घ्यायचं. आता फायनल वडीचं टेक्स्चर किंवा लुक बघू शकता. मग काय, वडी पूर्ण गार झाल्यानंतर त्याच्या चौकोनी वड्या कापून घ्यायच्या आणि या वड्या शक्यतो तव्यावर शॅलो फ्राय करून घ्या. मी तेलातही तळलेल्या होत्या, पण त्याच्यावरचे सगळे तीळ हे तेलामध्ये पडतात, म्हणून तव्यावर थोड्याशा तेलामध्ये आलटून पलटून भाजून घ्या. वडी भाजून किंवा तळून चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. आणि हो, साहित्यांची सगळी लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेवढं चेक करा.